अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी निर्माण केलेल्या हनुमानगडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 121 कोटीचा निधी मंजूर केला। यानंतर काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली। हनुमानगडी ही व्यावसायिक जागा आहे आणि या ठिकाणी वन विभागाचे सर्व नियम तोडण्यात आले। अमरावतीच्या जागीरपूर देवस्थान, कौंडण्यपूर विकास आराखडा, वलगाव विकास आराखडा यासह विविध पौराणिक देवस्थानाला निधी दिला नाही, पण हनुमानगडीला त्यांनी निधी दिला। त्यामुळे अमरावतीच्या हनुमानगडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पार्टनरशिप आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। राज्यातील आणि अमरावतीतील धार्मिक स्थळे, पौराणिक देवस्थान यांना निधी का सरकार देत नाही, असा देखील सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। कमर्शियल जागेला पैसे दिलेले आहेत, पण हनुमानजींच्या नावाने दिलेले आहे, तर ठीक आहे, छान आहे, व्हेरी गुड, एकदम चांगलं काम केलं तुम्ही। म्हणजे एकीकडे तुम्ही पौराणिक देवस्थानं सोडली, दुसरीकडे कमर्शियल लँड जिथे आहे तिथं प्लॉटिंग सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही पैसे टाकतायत, तिथं नवीन गोष्टी निर्माण करायचा प्रयत्न करतायत, तर मग तिथं दिले तर माझं म्हणणं असं आहे की खूप छान, बरं झालं तुम्ही तिथे दिले, पण मग जागीरपूरला तेवढेच पैसे का नाही? तिथले हनुमानजी तर पौराणिक आहे, कौंडण्यपूरला का नाही? संत कवरराम धाम तुम्ही करणार होता, त्याला का पैसे नाही? तिथं तर काहीतरी फॉरेस्ट विषय आले म्हणतात, आणि इथं तुम्ही फॉरेस्टचे सगळे नियम उल्लंघन करून त्या ठिकाणी निर्मिती करायचा प्रयत्न करताय। अष्टमासिद्धीला पैसे का नाही? गाडगेबाबांच्या जन्मभूमीला, गाडगेबाबांच्या निर्वाण भूमीला पैसे का नाही? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विकास आराखडे त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे। तुम्हीच त्या ठिकाणी आहात मुख्यमंत्री, 2014 पासून तुम्हीच मुख्यमंत्री आहात आणि तुम्हीच पैसे देत नाही आहात। कौंडण्यपूरचं देवस्थान त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे, तुम्हीच तेव्हापासून मुख्यमंत्री आहात, त्याला पैसे का नाही? अष्टमासिद्धीला नाही हे मी म्हटलं, चिखलदराला पैसे का नाही? दर्यापूरला तिथे पौराणिक देवस्थानं आहेत, तिथं का नाही? म्हणजे सगळी गोष्ट सोडली, क वर्ग, ब वर्ग, अ वर्ग काय असेल ते सगळे एकीकडे सोडून दिलं, आणि कमर्शियल जागा ज्या ठिकाणी आहे तिथे पब्लिकचा पैसा, हा सरकारचा पैसा म्हणजे पब्लिकचा पैसा असतो, जो टॅक्स भरतो, शेतकरी त्या ठिकाणी जो देवाणघेवाण करतो त्याच्यामधनं तो पैसा येत असतो, जो सामान्य माणूस टॅक्स भरतो तो पैसा एखाद्या कमर्शियल जागेसाठी। मग माझा असा आरोप आहे, त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी पार्टनरशिप आहे का, आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टी करतायत का? म्हणजे आश्चर्य आहे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या पाळ्याला पैसे नाही, पण तुम्ही तिथे हनुमानगडीला पैसे आहे, वाह! म्हणजे मोदी है आणि फडणवीस है तो मुमकिन है, बहुत बढ़िया।